पकड पकड पकड. यमे, ही शेवरीची म्हातारी की नाही माझी खुशाली त्यांच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यांची खुशाली माझ्यापर्यंत. आपल्या मनाची शक्ती फार मोठी असते. त्या मनाने आपण सारीकडे पाहिले ना तर पाने फुले सुद्धा आपल्याशी बोलू लागतात. माझ्या आईला म्हणावे, माझे आज लग्न आहे. मला तिची खूप आठवण येते आहे. लवकर येते ये. किती निरागस आहे माझी लेक. आता स्वच्छंदपणे एखाद्या फुलपाखरासारखी खेळतेय, पाकडतेय. पण संध्याकाळी तिचं लग्न झाल्यावर हे फुलपाखराचे नाजूक पंख आपोआप गळून पडणार कायमचे. संसार रूपी रहाट गाडगं उडत राहणार आयुष्यभर. संसाराची आंधळी कोशिंबीर सुरू होणार. बस तिच्या नवऱ्यानं तिचं मन डोळे मिटूनही जाणावं, जपावं, म्हणजे सारे भरून पावेल. काय गे, कोणाचा सांगावा घेऊन आलीस तू? तार आली तार. तार उरलेकर. तार पुण्याहून आली असेल. बघू बघू. काय हो, काय आहे हे? वाचतोय ना आम्ही. काय झाले भाऊजी? यमीच्या लग्नाचा मुहूर्त कळवलाय. अगो बाई, उमा वहिनी. यमे, ठरले का बाई एकदाचे? हो तर आता तयारीला लागायला हवे. इतके उतावीळ होण्याची गरज नाहीये. म्हणजे लांबचा का मुहूर्त आहे? फारच लांबचा मुहूर्त. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. अगं बाई, म्हणजे आजचाच? आज? आजचा म्हणजे कुणालाच जायला मिळणार नाही का यमीच्या लग्नाला? असू दे, यमीला चांगले ठिकाण मिळाले, तिचे लग्न ठरले, म्हणजे झाले. ठरले नव्हे, झाले. एवढी काय घाई झाली होती म्हणतो मी. घरच्या मंडळींना बोलवणे इतकी सवड ठेवू नये. आम्ही काय सावध राहतो की काय? की घरातल्या वडीलधाऱ्यांची गरजच उरलेली नाही आता शुभ कार्यात. वारे रीत, मुहूर्त आजचा, तारही आज. याचा अर्थ न समजणे इतके दूधखोळे नाही आम्ही. आज मुळी सिद्धच झाले. आम्हास या घरात कवडी इतकी किंमत राहिलेली नाही. उत्तम झालं. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडले. कसं शक्य आहे? तेच म्हणतो मी. सगळे गोष्ट केरात जाते. बरोबर आहे. तेच म्हणतोय मी. कुमारी कशी गेलो? पण आम्ही जे केलं ते सगळं व्यर्थ. अरे काय चाललंय तुमचं इथे? अरे आज तरी त्यांना मोकळ सोडा. अरे आज विवाह त्यांचा. पण आम्हाला त्यांची भेट घेणं आवश्यक आहे. मताच्या आणि इंग्रजी ज्ञानाच्या चर्चा आज इथे नको. कृपा करून जा. नाही, आम्हाला त्यांना भेटल्याशिवाय आम्हाला जाता येणार नाही. माधवराव आलेच नाही. आपण बोलूया.
ठीक आहे येतो आम्ही. चला रे. माधवा पूजेस विलंब होतोय. तात्यासाहेब, आमच्या मंडळींच्या येण्याचे जमेलसे वाटत नाही. तार धाडली आहे, परंतु ती वेळेवर मिळावयास हवी, आणि मिळाली तरी इथपर्यंत येण्याचा अवधी हवा. कठीण दिसते आहे. आपण हे कार्य ठरलं त्यावेळेस आपल्याला याची कल्पना होतीच, पण आता त्यावेळेस निर्णय घेणे अनिवार्यच होते. हा मुहूर्त हातचा निसटता तर विधी लिखित आहे ते होणारच. तेव्हा आता चिंता विसरा. आमच्या मंडळींची आम्हाला चिंता नाही, परंतु वडील बंधू मात्र जन्मभर बोल लावतील. आपल्या दृष्टीने यमुनेचे हित आणि सौख्य महत्वाचे. जे झाले ते योग्यच झाले. देवक बसवायचं आहे ना. या पुण्याहवाचन आणि कन्यादान जरी आम्ही करणार असलो तरी मन हिरमुष्टी करू नका. सारे पुण्य आम्ही माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या पदरीच घालणार आहोत. अगदी अगदी हृदयापासून. या. नानू, हे दूध आहे ना, जरा तापवून ठेवा बरं का. अहो ते शिरा करायचंय, समजलं का? अगं बाई, अजूनपर्यंत काम आटोपले नाही तुमचे. मावशी मावशी, अहो पटपट काम आटपा तुमचे. लग्नाचा मुहूर्त चुकावयास नको बरे. माई 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 लाडू 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 लाडू. अरे काय करताय तुम्ही दोघं? हा काय लाडू घ्या ना. नाही, आम्हाला बेसनाचा लाडू नको, आम्हाला तर मोतीचुराचा लाडू हवा. अगं बाई, पण मगाशी तर माझ्याकडनं बेसनाचे लाडूच उपटले. आता काय झाले? मग आज दादाचे लग्न आहे ना, आज मोतीचुराचा लाडू हवाच. आणि तोही एक नाही, दोन दोन. दोन दोन चांगले तीन तीन देते, तेही दम्मक लाडू आणि चांबट पोळ्या सुद्धा देते. या इकडे. हवंय हवंय. मिळणार आहे, दोघांनाही मोतीचुराचे लाडू मिळणार आहेत. पण आचारी बुवा आत्ताच आले. अजून लाडू वळून व्हावयाचे आहेत. आधी दैवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग लाडू घ्यायचे, कळले? अरे 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 काय करताय तुम्ही दोघं? अरे अरे अरे. नानू, भांडी झाली का स्वच्छ? ठेवून दे. जने, तुझ्या नवऱ्याला 4 वेळा सांगितलं मला घोटभर दूध आणून दे, चूर्ण घ्यायचे होते, पण पांडुरंग मुलखाचा वेंधळा. अय्या हो काय, परसदारी आचारी आलेत, त्यांच्या बरोबर आहेत ते. मी दूध आणून देते ना तुम्हाला. आणते. हा गे सुलोचने, अगे विड्याची पाने सुपाऱ्या आणायच्यात, नंतर धावपळ होईल. जा. झाले का ग पुण्यवचन? हो हो झाले. सगळे इतक्या घाई गडबडीत ठरले की काही करावयास सवडच मिळाली नाही. आता सगळी कामे अगदी झटपट उरकावयास हवी. हो, मी आलेच. पण आई, अगं तू दूध घेतलंस का? माझी काय तक्रार नाही हो. अगं हे लग्न घर म्हटल्यावर चालायचे. हा, सावकाश पाठवलेस तरी चालेल. तू काळजी घे हो, बेताने धावपळ कर, नाहीतर लग्नापर्यंत संध्याकाळी दगदगीने अगदी दमून जाशील. आले.
सुलोचना ताई, पुरणपोळ्या अजून हव्या आहेत. अहो 1500 पुरणपोळ्या झाल्यात आत्ताशी, आणि माणसांचा अंदाज घेता किमान 400 ते 500 पुरणपोळ्या हव्यात. अगं जने, पटकन जा आणि नारळाचं दूध काढून घेऊन ये भरपूर. आणि पांडुरंगाला सांग की केशर आणि बेळगावी तुपाचे डबे अजून घेऊन ये माडीवरून. बरं, सांगते. माई माई, मी काय म्हणते, तू काय म्हणतेस ते आता राहू दे बाजूला. तू पटकन मागच्या अंगणात जा आणि ते लाडवांचं ताब्यात घे बाई. नाहीतर लग्न आहे आज आणि लाडू मिळायचे परवा. आले का आचारी? अगं आत्ता आलेत. वा छान, त्यांना पहाटे येण्यासाठी बोलावणे धाडले आणि ते आत्ता उगवलेत होय. बघ तरी. थांब ग तू, मी चांगला खरपूसच समाचार घेते त्यांचा. घेच, म्हणूनच तुझ्यावर ही कामगिरी सोपवली. हो, नाहीतर तू गेलीस तर म्हणशील का बरे उशीर झाला, काही अडचण तर नाहीये ना? करा हा लाडू पटपट. माई, तू काही काळजी करू नकोस, मी पाहते त्यांच्याकडे. लाकडं लवकर घेऊन ये, खूप उशीर झालाय. अजून भांडी घासणे आणि पाणी तापवणे चालले. आचारी कुठे आहेत? आचारी बाईसाहेब स्वयंपाक घरात आहेत. अरे, त्यांना पहाटे येण्यास सांगितले तर ते दिवस कासराभर वर आल्यावर आलेत. आता कधी वळून होणार ते लाडू दादाच्या मुलाच्या बारशाला? थांबा, मीच पाहते त्या आचार्यांकडे. ओ बाई, आज चालवा की पटापटा. आणि तुम्ही, तुमची भाजी आज निवडून होणार आहे का? आळसावलेत सगळे. चला चला, आटपा लवकर, नाहीतर भाऊजी परत ओरडतील. मधुताई, या पटकन इथे. हे घ्या, हे केशराचे दूध आहे, हे आजीला द्या आणि तिला म्हणावं मी येतेच. सावित्रीबाई, अहो गोपाळ अण्णा, दामले अण्णा, त्यानंतर आपल्या मधुकर्णिका, या सर्वांनी न्याहारी केली आहे. तुम्ही पाहिलेत ना स्वतः? रोज माझे जातीने लक्ष असते, पण आज लग्नाच्या घाई गडबडीत अगदी वेळ मिळाला नाही हो. तसा यांचा मोठा कटाक्ष असतो हो. आपल्याकडे असलेल्या आश्रितांची हेटाळणी होता कामा नये. बिचारे परिस्थितीमुळे आपल्या आश्रयास आले असतात, त्यामुळे त्यांचाही मान राखला गेला पाहिजे. कळले? आलेच मी. बघा, आता घरातली सगळी कामं याच करतात, जसं काय आम्ही काही करतच नाही, आम्ही रिकामे. ब्राह्मणास दक्षिणा म्हणून 2 मण जास्तीचे तांदूळ द्या. आधी हे दूध घ्यावे. सकाळपासून नुसती धावपळ चालू आहे. शिवाय आता संध्याकाळपर्यंत खूप दगदग होईल. त्यात संध्याकाळचे लग्न. आम्ही तगादा लावला नाही तर आपण खाणेपिणे विसरून नुसते कामात बुडून जाल. आम्ही येतो. कार्यकर आलेत सोने घेऊन. ठीक आहे. भाऊसाहेब, हे लग्न एकदा निर्विघ्नपणे पार पडू दे. 5 दिवसांनी या कार्यातून मोकळे झाल्यावर सगळे दस्तऐवज घेऊन बसू थोडा थोडा वेळ. एकदा सगळे गणित जुळले की मग 10-15 दिवसांनी मी करविरास रवाना होईल. ही योजना ठीक राहील. बाकी बाळंभटजी, तुम्ही आहात म्हणून आमचा सगळा कारभार सुरळीत चाललेला आहे. आता आम्ही असे कचेरीत आणि आमचा माधव सतत कोर्टात. पूल, कायदा, जमिनी केवळ तुम्ही आहात म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. सगळा कारभार कसा अतिशय व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे. भाऊसाहेब, विधात्याने ऋणानुबंधांच्या गाठी बांधूनच ठेवलेले असतात. आपल्याला त्या ओळखता मात्र यायला हव्यात. खरे आहे तुमचे म्हणणे. मालक, मालक, काय झाले रे? धाकले मालक कोर्टात गेलेत. कोर्टात गेले म्हणजे? मी आत्ताच त्यांचं दप्तर बग्गीमध्ये ठेवलं. हा ठीक आहे, निघ तू आणि तयारी आहे तशी चालू ठेव. जी. निघा. भाऊसाहेब, काय गोरज मुहूर्त आहे आणि काळजी करू नका बाळंभटजी. फक्त ही गोष्ट घरातल्या कुठल्याही व्यक्तीस कळता कामा नये, त्याचा बभरा होता कामा नये. आणखीन एक गोष्ट करा, आपल्या खास माणसाला पाठवा माधवाच्या पाळतीवरती. त्याची प्रत्येक बित्तम बातमी आम्हास कळली पाहिजे. माधवरावांना न्यायालयात जाताना पाहिले. काय? झुले उंच माझा झोका,
अहो आमच्या यमीचं लग्न ठरलं बरं का. हो हो. शास्त्री बुवा नमस्कार करते. आमच्या यमीचं लग्न ठरलं. काकू गोदा काकू आमच्या यमीचं लग्न ठरलं. पार्वती वहिनी आमच्या यमीचं लग्न ठरलं. त्या देवदेवकाच्या खोलीमध्ये हा या या या. अरे नमस्कार आपटे, नमस्कार. आपलं कुटुंब वगैरे आलेलं आहे? हो हो, या 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 या. अण्णासाहेब काही तातडीने बोलावायचे. काय झाले तात्यासाहेब? इथे नको, महत्वाचे. आपण आपल्या घराकडेच होईल. चला चला. काय 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 झाले काय? काय झाले तात्यासाहेब? आमचे एक स्नेही आत्ताच येऊन आम्हास भेटून गेले. मग आज माधवरावांना न्यायालयात जाताना पाहिले. काय न्यायालयात? हो ना, आमचे मन तुमच्यासारखेच कापले. आज लग्न आणि माधवराव न्यायालयात. नाही तात्यासाहेब, हे पहा, आपण मनात कोणताही विकल्प आणू नये. न्यायालयाचे कामकाज आहे. शिवाय माधवराव पडले जज, तेच शिस्तीनं वागले नाहीत तर कसे चालावयाचे. त्यामुळे गेले असतील, मोठी जबाबदारी आहे. आणि मुहूर्त काही सकाळचा नव्हे, गोरज मुहूर्त आहे. ते जरी खरं असलं तरी माधवरावांच्या मनात या विवाहाविषयी चलबिचल होती, म्हणून काळजी. नाही तात्यासाहेब, मी माझ्या मनाची समजूत काढायचा यत्न करीत आहे, पण माझ्या मनावर फार मोठे दडपण आले आहे. आता काय काय करावे? तातडीने गोविंदरावास जाऊन भेटावे का? गोविंदरावास जाऊन भेटावयाचे? आणि काय विचारावयाचे? कसे? मग असे करतो की चिरंजीवास वाड्यावर धाडतो. तो तिकडची खबरबात घेऊन येईल. हा बघ तू चिरंजीव. नाही नाही नको नको. गोविंदरावांच्या वचनावर शंका घेतल्यासारखे होईल. नको. गैरसमज झाला तर फार जड जाईल आपल्याला. नाही नको. मला वाटते आपण घाईने कोणताही निर्णय न घेता थोडा काळ धीर धरावा. चिंतेपायी आपल्या हातून कोणती चूक व्हावयास नको. सागरेश्वरा, आणि मुलीचे वयही जास्त आहे. मुहूर्तापायी हातातले स्थळ निसटू नको जावयास. झाली का सगळी तयारी? हो होतीये. अहो लग्नाची तयारी काय, लग्न लागेपर्यंत सुरूच राहायची ती. पण मुलीची आई कुठे दिसत नाही. तशी दार धाडली आम्ही. पाहू, सारे घाईतच ठरले ना. हो, आणि मुलीचे वयही जास्त आहे. मुहूर्तापायी हातातले स्थळ निसटू नको जावयास. अहो मग देवक कोण बसवणार? अहो माझ्या जाऊबाई आणि दीर आहेत की. शिवाय वेळ पडली तर आमचे मामनजी सुद्धा कनवटीला सुपारी लावून बसतील. हो, तसे तर अण्णाही बसतील कनवटीला सुपारी लावून. पण तुमची यमुना कुठे दिसत नाही. तिची देखील ओटी भरायला हवी ना. हो तर. अहो खेळत असेल इथंच कुठंतरी. थोडीशी हूड आहे पोर, पण गुणी आहे हो आमची पोर. सुखाचा संसार करेल. सावित्री, यमुनेस घेऊन ये, ओटी भरावयाची आहे ना.